नमस्कार मित्रांनो, आपलं भटकन टीव्हीत नम्रता या चॅनलमध्ये स्वागत आहे, जिथे आपण नवीन एकत्र ठिकाण एक्सप्लोर करणार आहोत। जसं की काल आपण एक ब्लॉग पाहिला ज्याच्यामध्ये आम्ही पंढरपूर वगैरे आणि ते अक्कलकोटचं जेवढं आम्ही दर्शन वगैरे घेतलं ते आमचं सगळं संपलं। आता आपण ह्या ब्लॉगमध्ये श्री कोंडेश्वर मंदिरामध्ये जाणार आहोत आणि ते स्थित आहे बदलापूरमध्ये। तर आपण श्री कोंडेश्वर जे मंदिर आहे त्याची आपण थोडक्यात थोडीशी माहिती बघूया आणि मग नंतर आपण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेलच। ते निसर्ग सौंदर्यामध्ये नटलेलं असं मंदिर आहे आणि ते हजारो प्राचीन काळापासून मंदिर आहे। हे जे मंदिर आहे ते निसर्गामधील जे धबधबे आहेत दोन प्रमुख त्यांच्यामध्ये ते मंदिर आहे आणि खूप बाजूला हिरवळ आहे, निसर्गरम्य असं पूर्ण आणि खूपच शांतता असते तिथे आणि निसर्गरम्य आहे। तुम्हाला खूपच आवडेल तिथे आणि तिथे दोन धबधब्यांच्या मध्ये ते मंदिर आहे आणि तिथेच धबधब्याच्या इथून जाताना असे दोन छोटे मंदिर आहेत अजून, पण तिथे जाण्यास अलाउ नाहीये कारण की तिथे जीवाचा धोका वगैरे होण्याचे चान्सेस जास्त आहे आणि हे जास्त करून पावसाळ्यातच धबधबे वगैरे असतात। आता जसं आम्ही आज मार्चमध्ये गेलेलो, पण तिथे असं धबधबे वगैरे मार्चमध्ये नाही आहेत, पण निसर्गाच्या मध्येच आहे ते। तर तुम्हाला कोणत्याही महिन्यामध्ये जा, तुम्हाला हा आनंद येणारच आहे त्या मंदिरामध्ये जाण्याचा आणि खूप शांतता असते आणि तिकडची लोक जी आहेत ती तिकडे शेती करतात आणि भाज्या ऑर्गॅनिक भाज्या तिथे विकल्या जातात आणि खूप छान चविष्ट अशा असतात आणि तिथे भाज्या परत काकडी ह्या गोष्टी पण तिथे विकल्या जातात। तिथे काकी आहे ज्या आम्ही नेहमी जातो का इथे असल्यानंतर, तर त्या आमच्या ओळखीच्या झाल्या। तिथे ते वडापाव वगैरे सेल करतात आणि आम्हाला ते भाजी घ्यायला पण खूप आवडतं तिकडचे आणि येताना आम्ही ते घेऊनच येतो। तुम्ही कधी गेला तर तिकडे नक्की तिकडून भाजी आणि काकड्या ह्या त्यांच्याकडनं घ्या कारण की ते खूप मेहनत करतात आणि आपण जर त्यांच्याकडनं घेतलं तर त्यांना एक आनंदही मिळतो की लोक येतात आणि आमच्याकडनं काही ना काही वस्तू घेतात, तर त्यांना पण एक आपला सपोर्ट होऊन जातो। आणि जातानाही खूप असं गाव टाईपच आहे, तुम्हाला खूप आवडेल तिकडे जाताना। जसं की मी आता मी माझ्यानंतर तो व्हिडिओ तुम्हाला दाखवेलच। आणि जेव्हा तुम्ही कधी बदलापूरला जाणार तर तिथे बदलापूर स्टेशनपासून तिथून रिक्षा आहेत जायला, तिथून हार्डली 20 मिनिटं लागतात रिक्षामधून जायला। आणि नक्की तुम्हाला जर तिथे तुम्हाला जायचं असेल तर जायचा महिना हा जास्त करून जर आवडीचा असेल तर तो महिना असेल पावसाळ्यामध्ये, कारण की खूप छान बघण्यासारखं असं खूप हिरवळ असते। आत्ताही आहे, पण जी पावसाळ्यात जी मजा असते ती आत्ता नाही आहे। पण जेव्हा मी इथे येते कल्याणमध्ये तर तेव्हा मी नक्कीच त्या मंदिरामध्ये दर्शन घ्यायला जाते। तर तुम्ही पण कधी आलात म्हणजे त्या मंदिरात भेट देणार असाल तर तुम्ही नक्कीच तिकडे जा आणि भेट द्या आणि आपण हा पुढचा व्हिडिओ आपण चालू करूया। मी तुम्हाला त्या मंदिरात घेऊन जाते। बाय बाय।
प्रकारेच मी माझा ब्लॉग संपवते. तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असेल आणि तुम्हाला आवडलाही असेल अशी मी आशा करते. आणि जर आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मी हा ब्लॉग संपवते आणि हा तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल मी अशी आशा करते. आणि मी निरोप घेते. बाय बाय.